ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आता बरेच दिवस झाल्यामुळे विषय आपण बहुतेक विसरलो असू। बहुतेक उपनिषद ही गुरुशिष्य संवादातूनच असतात, तसं हेही उपनिषदासमानच आहे। हस्तमलक स्तोत्र तेही गुरुशिष्य संवादच आहे, पण उलट आहे। शिष्य गुरु काय करतात, शिष्यांना विषय समजावून सांगतात, शिष्य प्रश्न विचारतात जे समजलं नाही ते, आणि गुरु त्याची उत्तरं देतात। इथे उलट आहे। हा जो हस्तामलक आहे तो शंकराचार्यांच्या तोडीचा आहे, म्हणजे शिष्य हा गुरुच्या तोडीचा आहे। आणि शंकराचार्यांना त्याला जे ब्रह्म समजलेलं आहे त्याबद्दल तो जे काही सांगतो आहे ते ऐकण्यासाठी ते इतके उत्सुक झाले आहेत, इतके आनंदून गेले आहेत की गुरु शंकराचार्य हे हस्तमलकाला प्रश्न विचारतायत की मला आता हा प्रश्न पडलाय, सांग बरं कसं काय। आणि त्याच्या तोंडून अनपेक्षित
अशी उत्तरं का बरं येत आहेत? कारण जे सत्याचं स्वरूप शंकराचार्यांना समजलंय ते सत्याचं स्वरूप हस्तमलकाला समजलंय आणि त्याला अतिशय त्याच्याबद्दल क्लॅरिटी आहे. त्यामुळे तो जे सांगतो आहे की परब्रह्म कसं आहे ते ऐकून ऐकून शंकराचार्यांचे कान तृप्तच होत नाही. त्यांना असं वाटतं हा किती छान सांगतोय आणि अजूनही यांनी काहीतरी आपल्याला सांगावं. याला किती अनुभव असल्याशिवाय या गोष्टी होतच नाहीत. अनुभव नाही आहे, नुसतंच आपलं पाठांतर आहे तर नाही होणार आहे. पाठांतराच्या गोष्टी वेगळ्या असतात. बघा तुम्ही, काही मुलं जी असतात शाळेत जाणारी ती नुसते काय नुसतं पाठ करतात. त्यांना ते काही समजलेलं नसतं, एका पुढे एक शब्द पाठ करतात. पण काही मुलं समजवून घेऊन ते उत्तर सांगू शकतात. या दोन ह्याच्यात जो आपल्याला फरक दिसतो तो इथे दिसतोय आणि अतिशय म्हणजे त्याला भाषेला त्या शब्दच नाही आहेत. शब्दांच्या पलीकडची गोष्टसुद्धा तो हस्तमलक अनुभव असल्यामुळे इतकी छान सांगतोय. त्याच्यामुळे शंकराचार्य त्याला प्रश्न विचारतायत, गुरु प्रश्न विचारतायत आणि अनुभव प्राप्त असं शिष्य त्याची उत्तरं देतोय. असं हे हस्तमलक स्तोत्र आहे. मग आता काय सांगतोय तो की ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतःकरण चतुष्टय. म्हणजे अंतःकरण चतुष्टय म्हणजे 4 गोष्टी: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ह्याच्यापेक्षा जे स्वरूप आहे माझं ते वेगळं आहे. चैतन्य वेगळं आहे. मनः चक्षु आदि वियुक्त स्वयं यः. जो आपण पाहिलं, मन हे कशाचं प्रतीक आहे तर अंतःकरणाचे 4 भाग. मन म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही एक कोडिंग लँग्वेज आहे. मन म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि चक्षु म्हटलं की सगळी इंद्रिय. चक्षु म्हणजे डोळा. तर मन चक्षु आदि वियुक्त स्वयं यः. मग परमतत्व चैतन्य म्हणजे कोण? यः म्हणजे जो मन, इंद्रिय इत्यादींपासून वियुक्त. युक्त म्हणजे जोडला गेलेला आणि वियुक्त म्हणजे न जोडला गेलेला, त्याच्यापासून बाजूला झालेला, त्याच्यापासून डिटॅच झालेला, दूर झालेला. आणि कसा आहे तो? बुद्धीचाही जर तो प्रकाशक आहे, तो बुद्धी म्हणजे तो नाहीच आहे शेवटी. खोलीतल्या वस्तूंचा प्रकाशक लाईट आहे. खोलीतल्या वस्तू म्हणजे लाईट नाही होऊ शकणार ना. मग माझी बुद्धी ही कितीही छान असली तरी सुद्धा त्या बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तो मी आहे. जो चैतन्य आहे तो मी आहे आणि तो मी हा बुद्धीचा प्रकाशक आहे. म्हणजे बुद्धी म्हणजे मी नाही होऊ शकत. आणि त्याच्या या सगळ्यामुळे जर मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय याच्याही पासून जर तो वेगळा आहे तर नक्कीच तो प्रकृतीपासून वेगळा आहे. कारण प्रकृती ही पंचमहाभूतांची आहे आणि इंद्रिय आणि
मनबुद्धी चित्त अहंकार हे सुद्धा पंचमहाभूतात्मकच आहेत. याच्यामुळे प्रकृती रहित आहे. आणि खरं सांगायचं झालं तर तो कसा आहे, दुसरं त्याच्यासारखं काहीच नाही आहे असा तो आहे. म्हणजे मी असं वर्णन नाही करू शकणार की गुलाबासारखा गुलाबी, अबोलीसारखा केशरी, असं वर्णन मी नाही करू शकणार चैतन्याचं, जो कशाही सारखा नाहीये. म्हणजे एकमेव अद्वितीय, एकम एव, एकच फक्त तो आहे. दुसरं काहीही इथे जे अवेलेबल आहे या सृष्टीमध्ये, त्यातलं काहीही त्याच्यासारखं नाही असा तो आहे. किती सुंदर शब्दात वर्णन केलं. आपल्याला तर सुचणारच नाही. जर ते शब्दांच्या पलीकडलं आहे तर मग आम्ही वर्णनच कसं करू, मग आम्हाला शब्दच नाही आहेत, मग आम्हाला कशाचं उदाहरणच देता येत नाही आहे. पण इतकं मार्मिक, म्हणजे खरोखरी ज्याला जो अनुभव येतो, अनुभवाने तो मनुष्य कसा बोलू शकतो. अगदी सुंदर उदाहरण आहे. या विश्वातली एकही वस्तू ज्याच्यासारखी नाही असं ते अद्वय. अद्वय, द्वय म्हणजे दोन. त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही असं ते चैतन्य आहे. बुद्धी निश्चय प्रमाण प्रमा, करिजे ऐसा नव्हे आत्मा, तो प्रकृतीपर आत्मा, अतीत रूप नाम अद्वयत्वे. बुद्धी निश्चय करते, बुद्धी प्रमाण उभी करते. हे योग्य आहे, ते अयोग्य आहे, हे सगळं बुद्धी सांगते. पण त्याही बुद्धीला प्रकाश देणारा, प्रकाशात आणणारा असा परमात्मा आहे. त्यामुळे तो ऐसा नव्हे आत्मा, बुद्धीसारखा आत्मा नाही आहे. जो प्रकृती पर आत्मा, प्रकृती पर, प्रकृतीच्या पलीकडे असलेला आहे. अतीत रूपनामा अद्वयत्वे. म्हणजे रूपनाम आहेत ना या विश्वामध्ये, सगळ्याला काय आहे, रूप आहे आणि नाव आहे. नावानी एखादी वस्तू पुकारली, नावानी एखादी व्यक्तीला हाक मारलं, नावं आहेतच त्यांना. आणि प्रत्येक वस्तू व्यक्तीला रूप पण आहे ना. मग रूप नामांशी युक्त असलेली जी प्रकृती आहे त्याच्याही तो पलीकडे आहे. अजून तो कसा आहे, सर्वांचा अधिष्ठान असलेला. सर्वांचं अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय, त्या समर्थांनी सांगितलं होतं ना, तेथे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान याचा अर्थ एक आदर्श किंवा एक अस्तित्व ज्याच्या आधाराने आपण राहू शकतो, जगू शकतो, असं तो अधिष्ठान आहे. सर्वांच्या अंतर्यामी आहे तो. आणि सगळ्यांना जगण्याची शक्ती तो प्रदान करतो. पण तरीसुद्धा तो कसा आहे, तो काही काम नाही करत. तो काय करतो,
जगण्याची ताकद देतो, तुमच्यामध्ये शक्ती आणून देतो. तो काम नाही करत, पण त्याच्यामुळे तुम्ही काम करू शकता. आणि तो कसा आहे? अकर्ता. कशाचाही तो करता नाही आहे. कर्मात अलिप्त आहे तो. प्रत्येक कर्मापासून तो अलिप्त आहे, कारण तो करता नाहीच आहे. एखाद्याने काहीतरी काम केलं आहे असं वाटतंय आणि तो आल्या आल्या सगळे म्हणतात अरे थँक्यू, खूप छान काम केलं. तो म्हणतो अरे पण मी ते केलंच नाही, ते दुसऱ्याने केलं, तुला काय वाटलं मी केलं? त्यामुळे करता नसल्यामुळे त्याला काही कोणी किती कौतुक केलं तरी काय त्याला काही आपलं कौतुक झालं असं वाटतच नाही आहे. ह्याचा अर्थच तो अकर्ता आहे आणि म्हणून प्रत्येक कर्मात त्याची अलिप्तता आहे. आता गंमत काय झाली आहे माहिती का? आपल्या घरातल्या लहान मुलाला त्याचे आई बाबा सांगतात, तो शेजारचा गणेश बघ, त्याचा पहिला नंबर आला. गणितात 100 पैकी 100 मार्क पडले. नुसतं एवढंच सांगतात. ह्याला काही म्हणत नाहीत आणि तू बघ तुला काही जमतं का असं काही म्हणत नाहीत, पण त्याला सांगतात. याला काय वाटतं? जर हा नासमज असेल तर याला वाटतं हां चांगलं झालं, आता गणेशचा पहिला नंबर आला. हा जातो त्याच्याकडे आणि पेढे खाऊन येतो, अरे पेढे दे मला, तुझा पहिला नंबर आला. स्वतः अभ्यासात कमी आहे याचं त्याला काही वाटतच नाही. त्याला वाटतं ही गोष्ट गणेशची चालली आहे, ही असते त्याची स्वतःचीच. पण जो समजदार मुलगा आहे त्याला काय वाटतं? गणेशचं उदाहरण देत आहेत, मी यावर्षी अभ्यास कमी केला आहे ना, त्याच्यामुळे मला हे गणेशचं उदाहरण देत आहेत, मी अभ्यास करायला पाहिजे म्हणून. अशी गोष्ट चालली आहे. आता इथे काय सांगतोय हस्तमलक? काय सांगतोय की तो कसा आहे? तर म्हणे हे तर सांगितलंच की सर्वांचं अधिष्ठान आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे, सर्वांना शक्ती प्रदान देतो, हे तर सांगितलंच. पण तो कसा आहे? तो अकर्ता आहे आणि तो प्रत्येक कर्मामध्ये अलिप्त राहतो. आता ही त्या चैतन्य बाबाची गोष्ट नाही चाललेली. चैतन्य म्हणजे मीच आहे आणि मी कसा राहायला पाहिजे? मी मध्ये मध्ये चैतन्य होतो आणि मध्ये मध्ये मी देहाची भूमिका करायला जातो. हे बरोबर नाही ना? मध्ये मध्ये मी म्हणजे देह आणि तो म्हणजे चैतन्य. तो कुठे काय आकाशात बसलाय का? तर नाही. ती माझ्या स्वतःची गोष्ट चालू आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मी कसं असायला पाहिजे? मी कोण आहे? मी चैतन्य आहे. म्हणजे काय? तर मी काहीही करत नाही, मी फक्त या विश्वातल्या सगळ्या गोष्टी प्रकाशित करतो आणि बघतो. हां कसं दिसतंय ऑब्झर्व करतो.
साक्षी आहे मी. मी फक्त ऑब्झर्व करतो. मी या इंद्रियांच्या साह्याने काहीही, इंद्रियांना ऑर्डर दिली आणि त्यांच्या साह्याने काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी मी इंद्रियांना प्रकाशित करतो, शरीराला काय करतो, शक्तिमान करतो आणि त्याच्याकडून हे करून घेतो. म्हणजे मी काहीच करत नाही ना शेवटी. मग मी करता कसा काय होईल हे समजावून घ्यायची गोष्ट आहे. ऐके अंतरात्मलक्षण तो इंद्रिय सबाह्य परिपूर्ण करुणी इंद्रियाचरण अलिप्त आपण कर्मो कर्मी. ऐके अंतरात्मा लक्षण. अंतरात्म्याचं लक्षण काय आहे हे नीट ऐकून घ्या. तो इंद्रिय सबाह्य परिपूर्ण. इंद्रिय सबाह्य म्हणजे इंद्रियांपासून बाहेर झाला तो तरीसुद्धा तो स्वतः परिपूर्ण आहे. तो इंद्रियांवर अवलंबून नाही, इंद्रियांना तो प्रकाशित करतो. म्हणजे इंद्रियांना तो प्रकाशित करतो म्हणजे इंद्रिय त्याच्यावर अवलंबून आहेत. इंद्रिय त्याच्यावर अवलंबून आहेत पण तो मात्र इंद्रियांपासून वेगळा होऊ शकतो. हा एक्सरसाइज मी केला पाहिजे. ज्यावेळी मला माझं खरं स्वरूप जाणायचं आहे. एकदम स्कॉलर लोकांसाठी हे स्तोत्र आहे, एकदम स्कॉलर. मला ज्यावेळी स्वतःचं स्वरूप जाणायचं आहे त्यावेळी हे समजावून घेतलं पाहिजे. तो इंद्रिय सबाह्य परिपूर्ण. इंद्रिय त्याच्यावर अवलंबून आहेत, इंद्रियांना तो सर्व शक्तिमान बनवतो पण तो मात्र त्याच्यापासून अलिप्त राहतो. म्हणजे मी हे केलं पाहिजे कारण मी चैतन्य आहे. इंद्रिय माझ्यावर अवलंबून आहेत, मी इंद्रियांवर अवलंबून नाही. करुणी इंद्रिय आचरण म्हणजे जो मनुष्य हालचाल करतो, कर्म करतो, बोलतो, उठतो, बसतो त्यावेळी आपल्याला काय वाटतं? तो उठतो, तो बसतो, तो म्हणजे त्याचा देह असतो तो, तरी आपल्याला असं वाटतं. करुणी इंद्रिय आचरण म्हणजे सगळे या विश्वातले व्यवहार करतो इंद्रियांच्या साह्याने. इंद्रियांच्या साह्याने तो व्यवहार करतो. हातवारे करतो, हातांनी कामं करतो, पायांनी चालतो. हे जरी सगळं होत असलं तरी ही सगळी या अवयवांना, या इंद्रियांना ताकद दिली गेली असली आहे. आणि तो दिली जाणारा, ताकद दिली जाणारा तो कोण आहे? तो चैतन्य आहे, तो परमात्मा आहे, तो आत्मस्वरूप आहे. तो दिसणार नाही आहे कधी, तो जाणायचा आहे. इंद्रिय आचरण जरी केलं तरीसुद्धा अलिप्त आपण कर्मोकर्मी. प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये अलिप्त राहतोय तो तरीसुद्धा. कर्म करताना, कर्म न करताना त्याला कर्तेपणाचा भाव येत नाही. अरे मला कामच नाही करायला मिळालं असाही भाव येत नाही. काम न करायला मिळणं हाही कर्तेपणाच झाला. म्हणजे कर्म करायला मिळणं, न करायला मिळणं कुठेच कर्तेपणाचा त्याला अभिमान नाही. अशा कुठल्याही इंद्रियांच्या आचरणामध्ये, देहाच्या आचरणामध्ये त्याला कशाची नित्य उपलब्धी आहे? चैतन्याची.
अयम अहम आत्मा, हा मी आत्मा आहे याची त्याला सदैव जाण आहे. आता इथे एकच आहे, माहिती आहे? अलिप्तपणा म्हणजे किती अलिप्तपणा. ज्यावेळी त्याला स्वतःचं स्वरूप जाणायला मिळतं, जाणीव होते, तर त्या स्थितीमध्ये कोण विचारेल तोच आत्मा मी आहे का? नाही, कारण तो स्वरूप जाणतो आहे ते सुद्धा अलिप्त राहून जाणतोय. म्हणजे किती सूक्ष्म अभ्यास केलाय बघा इथे. स्वरूप जाणण्याचं सुद्धा बेसिकली जे काम आहे ते तो अलिप्त राहून करतोय. आणि तेव्हा कुठे स्वरूप जाणण्याचं काम अलिप्त राहून करता 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 ते स्वरूपाशी एकरूप होऊन जाणं. अलिप्त राहणं म्हणजे काय आहे? खोट्या मीपासून अलिप्त राहणं, खोट्या मीपासून अलिप्त राहणं. आता अशी स्थिती मग हळूहळू यायला लागते की ब्रह्मपणाची जाणीव व्हायला लागते. पण तिथे ब्रह्मपणाची आठवण येत नाही. मला ब्रह्मपण मिळतं आहे, आनंद होतो आहे, अशी आठवण येत नाही. कारण तिथे मी नसतोच उरलेलो. पूर्णपणे द्वैत मावळून जातं. पूर्णपणे त्या चैतन्याशी आपण एकरूप होऊन जातो. असं त्याचं असं ज्ञानपूर्ण असं बोलणं ऐकून आचार्यांना इतका आनंद होतोय. पुन्हा पुन्हा त्याला काहीतरी विचारून त्याच्याकडनं आपण काहीतरी असं सुंदर ऐकून घ्यावं. आणि असा आपल्यासारखा हा शिष्य तयार झाला आहे. कौतुकाने कौतुकाने ते पुन्हा पुन्हा विचारून कौतुकाने त्याचं ऐकतायत. त्यांची काही तृप्ती होतच नाही आहे. मग आता आचार्यांची इच्छा आहे आपण बोलावं आणि सेवा केलीच पाहिजे ना गुरुची. म्हणून तो सांगतो की जे जे परब्रह्म नाही आहे, नेती नेती हेही नाही तेही नाही, अशा गोष्टींची आधी लिस्ट तयार करतो. मनः चक्षु आदी अगम्य. आदी अगम्य म्हणजे अगम्य म्हणजे त्यांना गम्य नाही. अंतःकरणाचे 4 भाग, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, यांना जे गम्य नाही म्हणजे कळत नाही, माहीत नाही, असं जे आहे ते आहे परब्रह्म. आणि हे तो आता विस्ताराने सांगणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. आत्मा जरी सत्य असता तरी कोठे तरी काही दिसता, हे मूळ मिथ्या वार्ता आत्मा तत्वता असे ना. म्हणजे गडबड काय आहे माहिती का? जरी आत्मा ही गोष्ट खरी आहे तरी सुद्धा
कुठेच काही त्याचा अंश दिसत नाही किंवा कुठेच काही त्याची चिन्ह दिसत नाहीत. आम्हाला दिसत नाहीत बरं का, त्याचं चिन्ह आहे सर्वत्र. अरे ही हालचाल होते सजीवामध्ये. हां, बाकी निर्जीव वस्तू सगळे दिसत आहेत आपल्याला. ही डोळ्यांची ताकद, ही कानांची ताकद, ही डोक्याची ताकद, ही मेंदूची ताकद, ही कर्मेंद्रियांची ताकद, ही ज्ञानेंद्रियांची ताकद, ही कुठनं आली आहे नाही का? ही कुठनं आली? पण तरीसुद्धा आपल्याला काय होतं, आपण या मायेमध्ये इतकं गुरफटून जातो की आत्मा जरी सत्य असता तरी कुठेतरी काही दिसता, कुठेतरी काहीतरी दिसलं असतं ना त्याच्यासारखं, पण ते आम्हाला दिसतच नाही. आम्हाला सगळीकडे मायाच दिसते आहे आणि माया हेच खरं आहे. जे जड आहे देह, ते देहच आम्हाला दिसतात आणि देह हाच माणूस आहे असं आम्हाला वाटतं. पण देह हा माणूस असूच शकत नाही. देह हा सचेतनही असू शकतो, देह हा अचेतनही असू शकतो. म्हणजे देह हा माणूस कसा नाही का? हे मूळ मिथ्या वार्ता आणि म्हणून हे सगळं मिथ्या झालेलं आहे. म्हणजे सगळीकडे तोच आहे, पण आम्हाला त्याचं काहीच चिन्ह दिसू शकत नाही या जगामध्ये, कारण आमची दृष्टीच तयार नाही आहे. आणि म्हणून हे सगळं काय झालं आहे, मिथ्या झालेलं आहे. आणि हे जे मिथ्या आहे ते आम्ही सत्य मानतो आहे, कारण ते आम्ही अनुभवतो आहे. कारण आम्ही पण पंचमहाभूताच्या पातळीवर स्वतःला मी म्हणतो आहे आणि हे सगळं जग आहे ते पण पंचमहाभूताच्या पातळीवर आहे. अरे एकाच प्लॅटफॉर्मवर गाडी आली तर ती ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उभे आहोत ती गाडी आमचीच असणार नाही आहे का? नक्कीच आम्हाला वाटेल इथं कोणती गाडी येणार, आम्हाला हवी असलेलीच गाडी येणार. पण आमचा प्लॅटफॉर्म दुसरा आहे ना, तिथे आम्ही गेलोच नाही आहे. आम्ही उभे आहोत पंचमहाभूतात्मक जग म्हणजेच आमचं जग आहे असं आम्ही म्हणतो आहे. आम्ही पंचमहाभूतात्मक आहोत. हा देह पंचमहाभूतात्मक, तो म्हणजे मी आहे. मग जे जे काही पंचमहाभूतात्मक देहाला जोडलेलं आहे ते सगळं मला माझ्याच पातळीवर खरं वाटणारच, खोटं वाटूच शकत नाही. ही गडबड झाली आहे. त्यामुळे सगळीकडे चैतन्यच आहे, पण तरीसुद्धा त्याची शंकासुद्धा येणार नाही कोणाला. ते नाहीच असं वाटेल प्रत्येकाला. त्याचा कोणत्याही प्रकारचा अंश आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण आमची गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येणार होती, पण आम्ही दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर उभे आहोत. त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या गाड्या दिसतात. आणि म्हणून आता पुढच्या श्लोकामध्ये हस्तामलक काय सांगणार आहे, तो एक सगळं जे काही दिसतं आहे ते कसं खोटं आहे आणि आत्मतत्व कसं त्याच्यापासून वेगळं आहे. म्हणजे माया जगत हे जे आहे त्याचं खंडन तो करणार आहे. खंडन करणं म्हणजे ते सगळं खोटं ठरवणं. आणि मग खरं काय आहे, कारण आधी जो पसारा आहे डोक्यातला तो सगळा बाजूला झाला पाहिजे की हे सुद्धा जे आपल्याला आपलं स्वरूप जे जाणायचं आहे ते हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे. आणि मग खरं स्वरूप समजायला सोपं जाईल. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये आता आपण पुढच्या तासाला पाहू की तो काय सांगतो आहे. आणि हे व्हिडिओज ऐकत असताना तुम्हाला जर खूप उपयोगी वाटत असतील तर कृपा करून सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करून शेअर करा, कारण लोकांपर्यंत ते पोहोचतील असं मला वाटतं आहे की जे लोक आपल्याला ओळखतही नाही तेही ऐकतील. यदा कदाचित सगळ्यांनाच मदत होईल. तर तुम्ही नेहमी
लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं तर आपलाच फायदा होतो. आपल्याला मिळत राहतात सारखी त्याची इन्फॉर्मेशन. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.